नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नसरापूरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये पुण्याच्या विशेष न्यायालयानं निकाल दिलाय. भीमराव कांबळे याला एकदा नाही दोनदा नाही तर 3 वेळा फाशी द्या इतकी स्पष्ट भूमिका न्यायालयानं घेतलेली आहे. 1 मेला पुण्यातल्या नसरापूरमध्ये 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळेनं 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सगळ्याच स्तरातून झाली आणि त्याचा दबाव राज्य सरकारवर अतिशय स्पष्टपणे दिसला. राज्य सरकारनं हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेलं आणि जवळपास 59 दिवसांमध्ये प्रकरण निकाली काढण्यात त्यांना यश आलेलं आहे. पण प्रश्न इथून सुरू होत आहेत, कारण हे एक प्रकरण इतक्या जलदगती पद्धतीनं सुरू झालं आणि संपलं सुद्धा. अशा अनेक प्रकरणांमध्ये अद्यापही निकाल अपेक्षित आहेत. ताज्या आकडेवारीच्या नुसार महाराष्ट्रामध्ये लहान मुलांच्या विरोधातल्या लैंगिक अत्याचारांमध्ये वाट पाहायला लागणाऱ्या प्रकरणांची संख्या 94% इतपत आहे. महाराष्ट्रातली ही आकडेवारी यासाठी चिंताजनक आहे, कारण आजवर कोणत्याही प्रकरणामध्ये निकाल अतिशय वेगवान अपेक्षित केला की हे सगळं आम्ही फास्ट ट्रॅकला देऊ इतकं साचेबद्ध उत्तर दिलं जातं. या अशा प्रकारच्या भूमिका प्रत्येक वेळेला यशस्वी मात्र होत नाहीत, कारण न्यायालयीन लढाई ही प्रत्येक वेळेला नसरापूर इतकी सुस्पष्ट नसते. अशा वेळेला जर प्रकरणं वेगानं धसास लावायची असतील, कायद्याचा धाक निर्माण करायचा असेल आणि त्याही पलीकडे जाऊन समाजामध्ये प्रगल्भता आणि जाणीवेची स्थिती निर्माण करायची असेल तर काय करायला हवं याची उत्तरं आपल्याला शोधायला हवीत. आजच्या चर्चेमध्ये तिकडे वळण्यापूर्वी नसरापूरच्या निकालानंतर आलेल्या 3 प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काय म्हटलं तेही आपण ऐकू, आणि त्याच्याच पाठोपाठ सभागृहाच्या आणि सभागृहाच्या बाहेर आलेल्या काही भविष्यसूचक प्रतिक्रिया आपल्या समोर आम्ही घेऊन आलोय. की जर वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं. या निर्णयावरती फक्त आता आपण समाधान न मानता लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे. नाहीतर मग हे अपिला मागून अपील, तारीख पे तारीख असं होत राहिलं तर मग पंचायत होईल. माननीय न्यायालयाने जो आज निर्णय दिला येरी फाशीचा, त्याचं मी मनापासून स्वागत करतो. न्यायालयाचंही स्वागत करतो, तुमचंही स्वागत करतो. पण राज्यामध्ये या पद्धतीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या सगळ्या घटनांमध्ये सुद्धा याच पद्धतीनं कारवाई व्हावी ही अपेक्षा आमची आहे. आपल्या सोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत डॉक्टर राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर वर्षा देशपांडे, आपल्याला सामाजिक कार्यकर्त्या या नात्यानं परिचित आहेत. आपल्यासोबत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे जोडले गेलेले आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. आपण सर्वजण सर्व काळ ऑन एअर असणार आहात, दिसत राहणार आहात, तेव्हा कृपया समोरच पाहत राहा. मी पटकन विचारेन. पहिला प्रश्न वर्षाताई देशपांडे आपल्याला आहे. वर्षाताई, जसं नसरापूरमध्ये झालं तसं इतर आणखी किती प्रकरणात तुम्हाला वेगानं व्हावं असं वाटतं? अत्याचार करणाऱ्याला लवकरात लवकर दंडापर्यंत म्हणजे शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याच्यासाठी कोणती प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत? एकट्या सातारा जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर 30 प्रकरणं पॉक्सो खाली आता दाखल झालेले आहेत. म्हणजे बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणं 30च्या घरामध्ये जर साताऱ्यासारख्या अतिशय संवेदनशील अशा जिल्ह्यामध्ये जर प्रलंबित असतील तर महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येने ही प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यामुळे नसरापूर एक हाय प्रोफाईल झालं, मोठं आंदोलन झालं, रस्त्यावरती लोक आले आणि त्याच्यामध्ये शिक्षा लागली. त्याचं एक्झिक्युशन अर्जंटली होणं ही पण तितकीच गरजेची गोष्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूला
एका कुणातरी मुलीच्या संदर्भाने हे झालं तर तिचा न्याय वेगळा, कारण ते चर्चेमध्ये आलं, मीडियामध्ये आलं आणि इतरांचा न्याय वेगळा असं होता कामा नये. माननीय सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे की 6 महिन्याच्या आतमध्ये यांचे निकाल लागून शिक्षेचं एक्झिक्युशन झालं पाहिजे असं स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे व्हायला पाहिजे. म्हणजे शिक्षेच्या बाबतीमध्ये, दाखल गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये मी बोलतेय. पण त्याच वेळेला चाइल्ड राईट कमिशन का नाही अजून महाराष्ट्राला? तालुका अगदी ग्रामीण स्तरापर्यंत अंगणवाडीताई आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ग्राम बाल हक्क संरक्षण समिती आहे. त्या समितीचं प्रशिक्षण नाही, त्या समिती गठीत झालेल्या नाहीत, त्या समिती कार्यान्वित नाहीत. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलेलं आहे. घडलेल्या घटनांच्या बाबतीमध्ये शिक्षा लागली हाय प्रोफाईलमध्ये, कमी दिवसामध्ये लागली, याचं स्वागतच करीन मी. पण त्याचं एक्झिक्युशन होणं आणि इतरांनाही असाच न्याय मिळणं हजारोंच्या संख्येने प्रलंबित आहेत. दर दिवशी त्याची संख्या वाढतीये. मग त्यांचा न्याय का नाही यांच्यासारखा? त्यांना का डिस्क्रिमिनेटरी आपण वेगळं वागवायचं? त्यामुळे त्याच्याही बाबतीत निर्णय झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रिव्हेन्शनसाठी जे चाइल्ड राईट कमिशन आहे, का नाही दाखल होत आहे अजून? महिला आयोगाला अध्यक्ष नाही, चाइल्ड राईट कमिशन अजून गठीत नाही. तर मला वाटतं याच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. बिलकुल. वर्षाताई, आपण अत्यंत मोजक्या शब्दात आणि अतिशय थेट जो मुद्दा मांडला त्यानं या महाराष्ट्रातली एकूणच परिस्थिती किती गंभीर आहे, मग ती बालकांच्या सुरक्षिततेची असेल, मग ती महिलांच्या सुरक्षिततेची असेल, ती स्पष्ट झाली आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यात अधोरेखित बाब जी वर्षा देशपांडे यांनी मांडली ती कदाचित अधिक स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. आणि ती म्हणजे राजकीय अनास्था किंवा राजकारणात अडकलेली एकमेकांच्या कुरघोडीची परिस्थिती. आता राज्य महिला आयोगाला अद्यापही अध्यक्ष नसणं, राज्यामध्ये बालहक्क आयोगाला अध्यक्ष नसणं, स्थान नसणं, या गोष्टी राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय कुरघोडीमध्येच अडकलेल्या दिसत आहेत. मला पटकन भानुप्रताप बर्गे आपल्यापर्यंत पोचायचंय. आयोगाचा अध्यक्ष नाही, महिला आयोगाचा अध्यक्ष नाही किंवा बालहक्क आयोगालाही अद्याप नेतृत्व नाही, या गोष्टी पोलीस तपासावर परिणाम करतात का? तुम्ही सहज असं म्हणाल की त्या करत नाहीत, पण व्यवस्था असेल तर न्याय मागण्याच्यासाठीचं एक आणखी दार खुलं होतं, हेही नाकारून चालणार नाही. सर्वात प्रथम एक नम्रपणे हे सांगू इच्छितो की नसरापूरच्या ह्या केसचा इन्सिडेंट घडल्यापासून ते आज शिक्षेपर्यंतचा जो कालावधी आपण बघितला तर त्याचं उत्तम एक उदाहरण सर्वांसाठी, मी बोलतो की सर्वांसाठी, शासनासाठी असेल, पोलिसांसाठी असेल, वकिलांसाठी असेल, न्याय व्यवस्थेची जी प्रक्रिया त्याच्यासाठी असेल, फॉरेन्सिकचे जे रिपोर्ट येत असतात आम्हाला त्याच्यासाठी असेल, किंवा याच्यामध्ये साक्षीदार जे असतील 55 साक्षीदार एवढ्या छोट्या पिरियडमध्ये त्या कोर्टामध्ये तपासले जातात आणि त्यातला एकही साक्षीदार फुटत नाही. परत यानंतर दुसरा मुद्दा हा येतो की आरोपी कोण आहे आणि त्यानंतर आरोपीचे वकील कोण आहे. की आपल्याला नेहमी माहिती आहे की न्याय व्यवस्थेमध्ये विलंब कशामुळे होत असतो. एक तर पोलिसांचा भाग असेल की वेळेत चार्जशीट न टाकणे, त्यानंतर पोलिसांकडनं कागदपत्र बनवण्यामध्ये जे आम्ही सबमिट करतो कोर्टामध्ये पुराव्यामध्ये काही गडबड होत असेल, त्यानंतर जे वकील जे असतात ते आरोपीचे वकील डेट्स वाढून घेतात, कधी आमचे सरकारी वकील असतात ते त्या ठिकाणी हजर नसतात, न्यायाधीश कधी सुट्टीवरती गेलेले असतात. या सर्वांचा जर विचार केला तर ही एक उत्तम एक आपण केस स्टडी म्हणून सर्वांसमोर जर हा ठेवला आणि अशा पद्धतीने जर गुन्ह्यांची उकल होण्याची किंवा त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यासाठी म्हणून शासन स्तरावरती जर एक SIT, महिला आयोगच पाहिजे त्या ठिकाणी असं नाहीये, परंतु जशा एखाद्या केससाठी SIT स्थापन केली जाते तर सर्व गुन्हे एकत्र, सातारचा असो, पुण्याचा असो किंवा अजून कुठलाही असो, यांचे सर्वांची एकत्रित करून अशा प्रकारचे गुन्हे चालवण्यासाठी त्या ठिकाणी एक विशेष योजना शासनाने राबवली तर आपल्याला, मला नक्की वाटतं की अशा प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसतील. बिलकुल. पण या निमित्तानं जो विचारलेला प्रश्न होता तो अनुत्तरित राहिला की बालहक्क आयोगाची गरज आणि महिला आयोगाला अध्यक्ष या दोन्ही गोष्टी अद्यापही नसणं याचा काय परिणाम होतो? मी आता आपल्याला सांगितलं की पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने आम्हाला ह्याचा काही फरक पडत नाही. आम्हाला चाइल्ड वेलफेअर, जर आरोपी लहान असेल तर त्याला CW समोर उभा करावं लागतं, जर आरोपी पीडितच जर त्या ठिकाणी मयत असेल तर आम्हाला बालहक्क आयोगाची पण काही गरज नाही किंवा आम्हाला महिला आयोगाची पण काही गरज नाही. आमचा तपास जो असतो तो आमच्या पद्धतीने आम्ही करत असतो. जी, पटकन वर्षाताई आपल्यापर्यंत येतो. आपल्यानंतर मला डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि वर्षाताई, आपण या प्रश्नाचं उत्तर द्यावं की पोलीस म्हणतात आम्ही आमचं काम नीट करत असतो,
आपल्याला वेगळ्या प्रकारच्या आणखी एका त्रयस्थ यंत्रणेची गरज नाही. पण अशा वेळेला जेव्हा आकडे असं सांगतात की बालकांच्या विरोधातल्या 42,000 केसेस महाराष्ट्रात अद्यापही न्यायाची प्रतीक्षा करतायत, तेव्हा ही सगळी इतकी मोठी 42,000 संख्येची उतरंड तयार का होते? हे व्यवस्थेतल्या अनास्थेचं परिणाम द्योतक आहे की एकूणच न्यायव्यवस्थेमधल्या विलंबाचं? ते याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की 42,000 प्रलंबित आहेत, पण त्या शिक्षेचं प्रमाण बघितलं तर ते 30% कमी आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये शिक्षा लागली म्हणून आपण चर्चा करतोय, ही सुद्धा एक वेगळी महत्वाची गोष्ट आहे. पण तेवढं पुरेसं नाही ना. एका गोष्टीमध्ये ज्याच्यामध्ये मीडियापासून पॉलिटिकल सगळ्या यंत्रणा सक्रिय झाल्या म्हणून तुम्ही शिक्षा लागली, याचं कौतुक नक्कीच आहे, पण त्याचं कौतुक करून आपण महाराष्ट्र सगळा कसा सुरक्षित झाला असं नाही म्हणू शकत. 30% प्रकरणांमध्ये का फेल जाते मग यांची यंत्रणा? 30% प्रकरणांमध्येच फक्त शिक्षा लागतात, मग 70% खोट्या दाखल होतात का? त्याच्या संदर्भात जबाबदारी कुणाची? प्रॉसिक्युशनला आम्ही जबाबदार धरणार आहे की नाही? प्रत्येक वेळेला सरकारी केस आम्ही कोर्टामध्ये का हरतो? प्रत्येक वेळेला आम्ही हाय प्रोफाईल कसं व्हायचं? नसरापूरच्या प्रकरणासारखं साताऱ्यातल्या 30च्या 30 प्रकरणात आम्ही रस्त्यावर येण्यासाठी कुठली आणि कशी ताकद आणायची? मला असं वाटतं की इथे डिस्क्रिमिनेटरी वागवलं जातंय. स्वतःलाच पाठीवरती शबासकी घेणं चांगलं नाही. त्याच्यानी जगासमोर आपण उघडे पडतोय. त्यामुळे महाराष्ट्र म्हणून जर खरोखरीच महिलांना आणि स्त्रियांना सुरक्षा द्यायची असेल तर मुळात अशा घटना घडू नयेत. प्रोटोकॉल किती पाळले जातात? बिलकुल. महिलांच्या संदर्भाने, बाल हक्क, बालकांच्या संदर्भाने, लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अजिबात प्रोटोकॉल पाळले जात नाहीत. बिलकुल. समित्या गठीत केल्या वर्षाताई, जातात, मुद्द्याला पुढे समितीवर नेऊयात. एखादी माणसं- आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत. मी आपल्यापर्यंत वर्षाताई थोड्याच वेळात येतो. राजेंद्रजी, या सगळ्या मुद्द्यांकडे पाहत असताना मुळात मानसिकतेत कोणत्या कोणत्या टप्प्यांवर बदलांची गरज आहे? न्यायिक व्यवस्थेतली बदलांची गरज कशी आहे? पोलीस तपासी अधिकारी या नात्यानं बदलांची गरज कशी आहे? आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे राज्य शासनाचा, राज्यकर्त्यांचा. या सगळ्या बाजू मांडल्या वर्षाताईंनी, बागडे सरांनी जे बाजू मांडले ते अगदी अचूकच आहेत, प्रश्नच नाही. ही संतापजनक बाब आहे आणि याच्याविषयी जर आपण अभिमान बाळगला की आम्ही 60 दिवसात न्याय मिळवून दिला, तर हजारो केसेस ज्या प्रलंबित आहेत त्यांचं काय? म्हणजे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु तुम्ही जो एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की महिला आयोगाची अध्यक्ष, म्हणजे माझ्या मते महिला आयोगाची अध्यक्ष ही एक बाजू झाली, पण ज्या प्रकारच्या महिला म्हणजे ज्या आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांचं ट्रेनिंग किती होतं हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आपण लक्षात घेतली पाहिजे की जर इतक्या केसेस प्रलंबित असतील तर माझ्या मते याच्यापेक्षा अनेक पटीने केसेस रजिस्टरच झालेले नसतील. कारण बहुतेक वेळेला अशा प्रकारे लहान मुलांवरती अत्याचार करणारे, म्हणजे त्यांचा मर्डर करणार नाहीत पण अत्याचार करणारी घरातलीच माणसं असतात. त्यामुळे घरातल्या माणसांच्या विरुद्ध तक्रार तरी कशी करायची असं म्हणून ही प्रकरणं तशीच्या तशी कुटुंबातच दाबली जातात. म्हणजे आपण जसं आपण खोलात जाऊ तसं तसं आपल्या लक्षात येतं की जे उघडकीस येतं प्रकरण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त उघडकीस न येणारी प्रकरणं आहेत आणि त्यांचा आवाज दबलेला राहतो. याचं कारण असं आहे की आपण स्वतःच्या कुटुंबाची एक, आपल्या घराण्याची, आपल्या कुटुंबाची एक मोठी महत्ता मानत असतो. त्यामुळे आपल्या घरात असा गुन्हा घडला असं आपण 4 चौघात सांगू शकत नाही, सांगत नाही. ही गोष्ट चुकीची आहे. मुलांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की कुटुंबामध्ये असा मोकळेपणा पाहिजे की त्या मुलांनी आपल्या आई वडिलांनी या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मला एक प्रश्न एकदम पटकन इथेच विचारायचा आहे डॉक्टर बर्वे आपल्याला. आपण जी गोष्ट अपेक्षित करत आहात ती मुळात घरापासून सुरू झाली तर ती समाजामध्ये प्रतिबिंबित होईल. मला आपण सांगा, ही गोष्ट घरामध्ये न उपजतरित्या जोपासली जाणं हे प्रतिष्ठेच्या मुळे होतं का अज्ञानामुळे? नाही, अज्ञान काही नाहीये त्याच्यामुळे, ते फक्त प्रतिष्ठेमुळे होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की लहान मुलं जेव्हा तक्रार करतात की मला कोणीतरी माझ्या अंगाला हात लावला, माझ्याशी कोणीतरी चाळे केले, घरातल्याच माणसांनी केले, मग ते कदाचित काका, मामा, आजी, आजोबा कोणीतरी असतील, त्यांनी चाळे केले, तर त्या मुलावरती सहसा विश्वास ठेवला जात नाही.
त्याला गप्प केलं जातं, त्याला धपाटे मारून सांगितलं जातं की असं काही नसतं. आणि घरातल्या या माणसांना जाब विचारण्याचा कोणाला धीर होत नाही. याचं कारण ह्या खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना आहेत. खरं म्हणजे प्रतिष्ठा ज्याची की जिथे जी जी ज्यांना आवाज देता येत नाही, ज्यांना आपला आवाज पोहोचवता येत नाही, अशा माणसांना आपलं कुटुंब आणि समाज किती संरक्षण देतो याच्यावरती समाजाची संस्कृती अवलंबून असते, कुटुंबाची संस्कृती अवलंबून असते. हे आपल्याला कधीही विसरून चालणार नाही. बिलकुल. डॉक्टर बर्वेंच्या या मुद्द्याला घेऊन पुढे जाऊयात. वर्षाताई देशपांडे आपल्यापर्यंत येतो. पटकन याचंही उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे डोमेस्टिक व्हायलन्स पद्धतीनं जर समजा डोमेस्टिक अब्यूज म्हणजे घरातूनच होणारा अत्याचार याच्या तक्रारी जेव्हा पोलिसांपर्यंत जातात तेव्हा यंत्रणेची त्याकडे बघण्याची भूमिका आणि दृष्टी कशी असते? नाही, पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की स्त्रिया आणि बालकांच्या संदर्भाने जेव्हा अशा लैंगिक गोष्टी किंवा हिंसक गोष्टी होतात त्यावेळेला त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार झाला म्हणून घरादाराला दुःख होत नाही, हिंसा होते म्हणून दुःख होत नाही, ते जगाला कळून आपली बदनामी होते म्हणून यांना जास्त दुःख होतं. त्यामुळे मुलगी त्या संदर्भाने मरण पावली किंवा तिच्यावर अत्याचार झाला तर तिला गप्प करणं, तिचा आवाज दाबून टाकणं याच्याकडेच अधिक कल असतो. त्याच्यातूनही ती गुमरा ओलांडून त्या पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली तर पोलीसवाले आधी तर दखलपात्र गुन्हे अदखलपात्र म्हणून नोंदवतात आणि अदखलपात्र गुन्हेवाल्यांना पळवून लावतात. असा आमचा पोलीस स्टेशनचा सरसकट अनुभव आहे. त्याच्या उपरही आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कुणी पुढाकार घेतला आणि गुन्हा दाखल झाला तर ज्यावेळेला साक्षी पुराव्यासाठी नेलं जातं त्यावेळेला होस्टाईल करवलं जातं. सख्या चुलत्या विरुद्ध बोलणार आहेस का, ते शेजारच्या काकांविरुद्ध बोलणार आहेस का, पैसे घेऊन सेटल करण्याचे प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे जेवढा मोठा गुन्हा आता पॉक्सो सरकार ज्याच्यामध्ये हँड टिल डेथ आहे तर आमच्याकडे वकील लोक भाषा आहे इकडे की टर्नओव्हर मोठा असतो अशा गुन्ह्यांचा. रेप केसचा टर्नओव्हर मोठा विनयभंगापेक्षा, त्याच्यानंतर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार आणि त्यातही मर्डर असेल तर त्याचा टर्नओव्हर अजून मोठा. मग साधं चार्जशीट काढायला सुद्धा त्यातल्या कोण असेल सरकारी त्यांचा विटनेस त्याला होस्टाईल करण्यासाठी सुद्धा आता सांगितलं त्यांनी की 55 साक्षीदार तपासले गेले. हाय प्रोफाईल होती म्हणून एकही फुटला नाही. अदरवाईज साक्षीदार फोडल्याशिवाय यांची एकही केस हे जिंकू शकत नाही डिफेन्स, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. पटकन यावर भानुप्रताप बर्गेंना बोलतं करणं गरजेचं आहे. भानुप्रतापजी, पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दलचे आक्षेप अनेक आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचं समर्थन निश्चितच द्या, ती संधी आपल्याला आहेच. पण किमान 1% हे मान्य कराल की तपास यंत्रणेमध्ये सुद्धा काही बदल गरजेचे आहेत? नक्कीच. मला एक आपल्याला या ठिकाणी परत एकदा सांगू इच्छितो मी की जर कुठं काही सकारात्मक घडत असेल तर आपण त्याचं कौतुक करायला का कचरायला पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला तेव्हा कमीपणा का वाटायला पाहिजे. ज्या घटनेचा जर घडला नसरापूरच्या 42,000 केसमध्ये आपण तुम्ही हजारो केसेस जर रजिस्टर झालेले आहेत या ठिकाणी तर त्या प्रत्येक कोर्टामध्ये तुम्ही हे सांगू शकता की नसरापूरच्या केसमध्ये एवढ्या 60 दिवसामध्ये हा रिझल्ट येऊ शकतो तर बाकीच्या कोर्टामध्ये का नाही, तुम्ही नक्की प्रश्न विचार. त्याच्यासाठीच पॉलिसी डिसिजन घेऊया, त्याच्यासाठीच आज आपण चर्चा करतोय. त्या मुद्द्यांशी असं मी म्हणत नाही की मी पूर्ण असहमत आहे. घडता पोलिसांकडून सुद्धा दोष होतात किंवा त्यांच्याकडनं सुद्धा चुका होत असतात किंवा मुद्दामून केले जातात किंवा कुठल्या हेतूने केले जातात, त्याला कुणीही नाकारू शकत नाही. हीच काय आता पोलीस खात्यात असणारे लोक सुद्धा नाकारू शकत नाही. परंतु जर एखादी चांगली घटना घडत असेल, चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येत असेल आणि त्याचा आपण जर एक उदाहरण म्हणून सगळीकडे जर त्याचा वापर करू शकत असेल, याच धर्तीवरती तुम्ही सगळ्या कोर्टांमध्ये विचारा की जर इथं आता रिझल्ट टाकतो तर बाकीच्या केसेसमध्ये काय नाही. 42,000 वर्सेस 1, 42,000 एका बाजूला वाढ बघताय आणि दुसरीकडे एका केसमध्ये वर्षाताई बरोबर आहे. पण मला हेच आपल्याला सांगायचं आहे की जर एक उदाहरण आता घडलेलं जर असेल, हे नसरापूरच्या केसमध्ये जर आपल्याला कमी वेळेमध्ये शिक्षा जर मिळत असेल तर ते 1041 असो किंवा 1050 असो किंवा अजून किती केसेस असो, त्या ठिकाणी तुम्ही प्रेसिडेन्स आपण सगळीकडे वापरू. मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे की हा प्रेसिडेन्स आपण सगळीकडे वापरू आणि पुढच्या वर्षभरामध्ये या सगळ्या प्रकरणांमध्ये अशीच 30, 35, 40 दिवसामध्ये या पद्धतीची सगळी प्रोसेस पूर्ण होऊन चार्जशीट जाऊन गुन्हे साबित होऊन शिक्षा लागल्या तर महाराष्ट्रामध्ये बालकांच्या संदर्भाने अत्याचार करण्याचं धाडसच होणार नाही. अगदी. मला वर्षाताई आपल्याच या वाक्यांचा संदर्भ घेत एक प्रश्न न्यायचा आहे पुढे आणि मी भानुप्रताप बर्गेंना तो प्रश्न विचारल्यानंतर पुढचा प्रश्न घेऊन राजेंद्र बर्वे यांच्यापर्यंत जाणार आहे. भानुप्रतापजी,
एक मुद्दा जो वर्षाताईंनी मांडला तोही गांभीर्याने घेण्यासारखा आहे. आरोपी कोण आहे आणि पीडित कोण आहे यावरही बऱ्याचदा परिस्थिती काय कुठल्या प्रकारचं वळण घेईल ते ठरवत असते. आत्ता नसरापूरच्या प्रकरणामध्ये ही गोष्ट नाकारून चालणार नाही की तिथे कशा प्रकारचा आणि कोणत्या वर्गाचा राजकीय दबाव निर्माण झाला होता आणि सरकारला त्यातून स्वतःचं फेस सेव्हिंग, स्वतःची प्रतिमा वाचवण्याच्यासाठी काय प्रकारे वागावं लागणार होतं. हे सगळं केवळ जुळून आलं म्हणून 59 दिवसात निकाल आला. नाही, मला विचारलं का आपण? बिलकुल, होय होय, आपल्यालाच. की याच्यामध्ये सरकारने त्यासाठी पहिल्याच वेळेस आपल्याला सांगितलं, पहिल्याच उत्तरामध्ये, की अशा प्रकारच्या सर्व केसेस एकत्र करून त्याच्यासाठी तुम्ही एक, जसं सीआयडी आहे वेगळ्या गुन्ह्यासाठी, आर्थिक गुन्हे शाखा एका वेगळ्या गुन्ह्यांसाठी, तसं हे बालकांवरती झालेले किंवा महिलांवरती अत्याचार झालेले आहे याच्यासाठी तुम्ही एक वेगळं डिपार्टमेंट बनवा, पोलीस खात्याचं डिपार्टमेंट बनवा आणि त्यांना टास्क द्या आणि त्यांना टाइम पिरियड द्या, कालावधी द्या, त्यांना मॅनपॉवर द्या, इन्फ्रा द्या, त्यांना न्यायालयाला तशी विनंती करता येईल, आपल्याला न्यायालय वाढवावं लागतील. सगळीकडे आपण फास्ट ट्रॅक करू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या एकामध्ये एक जर कोऑर्डिनेशन झालं, सुसंवाद त्या ठिकाणी झाला, शासनाची मदत झाली आणि इच्छाशक्ती, कुठलाही हस्तक्षेप या केसमध्ये राजकीय झालेला नाही, आर्थिक झालेला नाही किंवा इतर प्रकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. अशा प्रकारचे कुठलेही हस्तक्षेप न होता जर पोलिसांना त्यांच्या पद्धतीने काम करून दिलं तर मला परत एकदा सांगतो की नक्की अशा प्रकारचे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. बिलकुल. भानुप्रताप बर्गे यांच्यानंतर डॉक्टर राजेंद्र बर्वेंसाठीचा पुढचा प्रश्न असा आहे की डॉक्टर राजेंद्र बर्वे, ही सगळी परिस्थिती एका बाजूला व्यवस्थेच्या अनुरूप चर्चेची आहे आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक मानसिकतेच्या अनुरूप सुद्धा चर्चेची आहे. आपण कितीही म्हटलं पण मला खेदजनकपणे हे मांडावं लागेल, समाजाची मानसिकता बदलावी अशी एक प्रार्थना करणं म्हणजे एक प्रकारे देवाची प्रार्थना करून त्यानं आपल्यावर कृपा करावी असं आशाळभूत होण्याच्या पलीकडे सध्या दुर्दैवानं दुसरं काही दिसत नाही. अगदी खरं आहे. माझ्या मते या बाबतीत आपल्या समाजामध्ये जितका मोकळेपणा असायला हवा, विश्वास असायला हवा आणि या बाबतीत बोलकेपणा असायला हवा, तो अजिबातच नाहीये. विशेषतः कुटुंबामध्ये जी वयस्कर व्यक्ती असते किंवा जी प्रौढ व्यक्ती असते त्या व्यक्तीचं वागणं कसं आहे याकडे त्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं बारीक लक्ष असलं पाहिजे. याचा अर्थ आपल्याकडे अनेकदा वयानं वाढलेल्या माणसांना एक कन्सेशन दिलं जातं, अरे त्यांना काही समजत नाही, त्यांना काही कळत नाही, ते चुकून घडलं असेल असं म्हणून तो गुन्हा दाबला जातो. असं न होता प्रत्येक जणांनी, प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने वागलं पाहिजे. हे शिक्षण खूप महत्वाचं आहे. आपण नेहमी म्हणतो की आपली कुटुंब व्यवस्था किती चांगली आहे आणि आपण कसे कुटुंब एकत्र राहतो, गुण्यागोविंदाने राहत असतो, पण अशा प्रकारच्या घटना आपल्याला स्पष्टपणे सांगतात की हा सगळा आपण फक्त देखावा आणि फक्त कविता आणि नाटकं लिहिण्यापुरता फक्त मर्यादित ठेवलेला आहे. प्रत्यक्ष घरामध्ये या प्रकारचं शिक्षण मिळणं खूप महत्वाचं आहे. शाळेमध्ये शिक्षण मिळणं महत्वाचं आहे. सामाजिक संस्थांमध्ये या गोष्टीचं शिक्षण मिळवणं महत्वाचं आहे. मगाशी तो एक मुद्दा आला, छोटासा मुद्दा आहे की तुम्ही सांगितलं की अंगणवाडी सेविका आहेत किंवा तिकडे कोणीतरी असे सेवक आहेत त्या गावामधले, छोट्या गावामधले, यांची जबाबदारी अतिशय महत्वाची असते. त्यांचा रोल महत्वाचा असतो. कारण जेव्हा कुटुंब असं घाबरलेलं असतं तेव्हा धीर देणारा जो प्रायमरी घटक असतो तो गावातलीच कोणीतरी व्यक्ती असते, ती त्यांना धीर देते, त्या मुलांशी मोकळेपणाने बोलायला लावते आणि खरं खरं काय बाहेर घडलं ते सांगता येतं. मला वेळेची मर्यादा आहे, मला वेळेची मर्यादा असल्यानं मी आपल्याला थांबवतो, माफ करा त्यासाठी. पटकन चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातल्या शेवटच्या प्रश्नासाठी आता वर्षाताईंपर्यंत पोहोचतो. वर्षाताई, थोड्या वेळापूर्वी भानुप्रताप बर्गे यांनी सांगितलं की महिलांवरील अत्याचार आणि बालकांवरील अत्याचार याचा एक स्वतंत्र विभाग पोलिसांमध्ये असायला हवा. त्यांना आवश्यक तितकं मनुष्यबळ, वेळ, उपलब्ध साधनसंपत्ती करायला हवी जेणेकरून ती प्रकरणं वेगानं न्यायालयामध्ये पोहोचून निकालापर्यंत जातील. या व्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय अपेक्षित करत आहात? नाही, म्हणून प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट म्हणून ज्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत, अगदी ग्राम बाल हक्क संरक्षण समितीपासून ते महिला आयोगापर्यंत आणि चाइल्ड राईट कमिशन पर्यंत यांचं गठन होत असताना राजकीय हस्तक्षेप असता कामा नये. त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांना घेतलं गेलं पाहिजे. राजकीय कार्यकर्त्यांची सोय लावण्याची ही स्टॅट्युटरी बॉडीज नाहीयेत, याचं भान त्यांचं गठन होत असताना असलं पाहिजे. त्या स्टॅट्युटरी बॉडीजना कमी लेखता कामा नये, कारण तो एक लसीकरण असल्यासारखं आहे. त्यामुळे त्या स्टॅट्युटरी बॉडीचं जे म्हणणं येईल तर ते प्रोटोकॉल प्रमाणे कामकाज होतं की नाही याच्याकडे लक्ष देतील.
खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत, खरे लपवले जाणार नाहीत आणि त्याच वेळेला पोलिसांना जेंडरच्या अँगलनी, बालकांच्या अँगलनी नीट प्रशिक्षण असण्याची गरज आहे. प्रॉसिक्युशन वरती अकाउंटेबिलिटी प्लेस केली पाहिजे. कारण सरकार बदललं की सरकारी वकील बदलतात आणि सरकारी वकील बदलले की सरकारच्या बाजूने अपयश अपयश आणि अपयशच आम्हाला दिसतं. जी. का प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने ऍक्विटल्स होतात? तर मला असं वाटतं की सरकारी वकिलांचे निकाल लागल्यानंतर त्याचा लिगल रिव्ह्यू महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षात झालेला नाहीये. ठीक. त्यामुळे कमी वेळामध्ये न्यायदान मिळणं जेवढं महत्वाचं आहे, त्यामुळे मेरिट प्रमाणे न्यायदान मिळणं पण तितकंच महत्वाचं आहे. या प्रकरणामध्ये मगाशी भानुप्रतापजी जे म्हणाले की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला नाही, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण या सगळ्या प्रकरणांमध्ये अगदी तालुका लेवल पासून वरपर्यंत आम्ही बघतो स्थानिक गुंडांचा, स्थानिक पैसेवाल्यांचा आणि स्थानिक राजकीय नेत्यांचा, सत्ताधाऱ्यांचा बिलकुल. हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि तो जर महाराष्ट्रात थांबला तर मला असं वाटतं की या प्रकरणासारखी 42,000हून अधिक प्रकरणं पुढच्या वर्ष 6 महिन्यामध्ये निकाली लागतील. बिलकुल, आपण तशी अपेक्षा बाळगू आणि आपण या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं इथेच आटोपतो घेतो. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नसरापूरच्या प्रकरणामध्ये निकाल लवकर लागला म्हणून जे आनंदी आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्यावं की अशी आत्तापर्यंत आकडेवारीनुसार 42,000 प्रकरणं प्रलंबित आहेत. इंग्लिशमध्ये जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, अर्थात न्यायाला विलंब म्हणजे न्यायालाच नाकारणं असं समजलं जातं. हे होऊ नये असं वाटत असेल तर व्यवस्थेला मुळापासून सुधारायला हवं. तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.